आज़ाद मैदान पर यहाँ पर हमारे साथ सीआईटीएस के शिल्प निदेशक मौजूद हैं। यहाँ पर उनकी कुछ ये है कि पूरे देश भर के 7 राज्यों में सीआईटीएस कंपलसरी हो चुका है। यहाँ पर हम आपको बैनर भी दिखा सकते हैं, कंपलसरी हो चुका है जो। तो उनकी कुछ मांगे हैं कि महाराष्ट्र राज्य में भी सीआईटीएस को कंपलसरी किया जाए। आइए हम बातचीत करते हैं उनसे ही कि उनके क्या कुछ मुद्दे हैं। आप बताइए क्या कुछ मुद्दे हैं आपके। अदर इंडिया में जो 7 राज्य में सीआईटीएस कंपलसरी हो चुका है और महाराष्ट्र में अभी 1457 जगह के लिए अभी भर्ती निकली है। उस वहाँ पे अब महाराष्ट्र में डिग्री, डिप्लोमा और आईटीआई, सीटीआई ये सब फॉर्म भर सकते हैं। ये फॉर्म भरने के लिए सिर्फ सीआईटीएस ही कैंडिडेट चाहिए, क्योंकि ये 7 स्टेट में कंपलसरी हो चुका है और सिर्फ महाराष्ट्र में नहीं हो रहा है। ये महाराष्ट्र में भी कंपलसरी होना चाहिए। और हम महाराष्ट्र में 4 से 5 हज़ार लोग सीआईटीएस करके बैठे हैं और हमें सबको सीआईटीएस करने के बाद हमें जॉब मिलना चाहिए, क्योंकि ये सीआईटीएस का जॉब जो है आईटीआई इंस्ट्रक्टर के लिए ही होता है। ये सीआईटीएस कोर्स जो है ये सिर्फ आईटीआई के इंस्ट्रक्टर यही बन सकते हैं। इससे बाकी जगह पे यहाँ पे उनको कुछ वैल्यू नहीं है, सिर्फ इसी जगह पे वैल्यू है। उनकी वैल्यू वहाँ पे रहनी चाहिए। और नहीं तो ये सीआईटीएस जो काले चल रहे हैं वो सब बंद कर दो और सबको सीआईटीएस को करने के लिए बाधित कर रहे हैं। वो सबको कर रहे हैं, जब सीआईटीएस कर रहे हैं सब लोग, वो सीआईटीएस करके जो बेकार बनेंगे तो उसका फ़ायदा क्या है। और गवर्नमेंट जब ये सीआईटीएस के लिए जितना भी खर्चा कर रही है उसका क्या फ़ायदा है, ये हमें बताए गवर्नमेंट यहाँ आके। और हमारे सब जो सीआईटीएस के बांधव हैं उनको सीआईटीएस कंपलसरी करके उनकी इस भर्ती में सीआईटीएस ही ले, आईटीआई के लिए सब इंस्ट्रक्टर जो है वो ट्रेनिंग इंस्ट्रक्टर ही ले और हमारे सब सीआईटीएस बांधवों को न्याय दिए। यही हमारी मांग है सरकार से यही। तो आप लोगों ने अभी तक कहाँ पर ये शिकायत पहुंचाई, कहाँ तक पहुंचे आप लोगों तक? शिकायत कहाँ की है? हम मंत्रालय में पहुँचे और हमारे दड़वी साहब जो है डीबीटी के संचालक, उनके पास भी हमने ये इसके लिए पहुंचाया है कि हमें सीआईटीएस कंपलसरी करके दिए, इसलिए हम पहुंचाए। उन्होंने क्या कहा आप लोगों से? मंत्रालय से क्या जवाब? उन्होंने हमारा 2017 से औरंगाबाद के कोर्ट में केस चल रही है कि सीआईटीएस कंपलसरी होना चाहिए। इसके पहले भी 2014 में जब जगह निकली थी तो उस जगह में सीआईटीएस कंपलसरी नहीं था, इसलिए 2014 की भर्ती कैंसिल हो चुकी थी, उसमें स्टे आ चुका था। उसी के चलते फिर भी अभी 2022 में जब भर्ती निकली है तभी भी सीआईटीएस कंपलसरी नहीं किया है, इसलिए हम यहाँ पे आए हैं कि सीआईटीएस कंपलसरी होना चाहिए। तो आप लोगों की मांग है कि सीआईटीएस राज्य सरकार कंपलसरी करे। हाँ, आप क्या कहना चाहेंगे, बताइए। नमस्ते। मैं पहले तो आपको बताता हूँ कि सीआईटीएस व्हाट इज़ सीआईटीएस। सीआईटीएस क्राफ्ट इंस्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम, जो केंद्र एक डिपार्टमेंट है एमएसडी, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट एंड एंटरप्रेन्योरशिप, उसके अंडर एक डिपार्टमेंट आता है डीजीटी, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग। वो एक ट्रेनिंग एनएसटीआई मुंबई, ऐसे महाराष्ट्र इंडिया में 33 ट्रेनिंग इंस्टीट्यूट है। तो अभी फ़िलहाल वैकेंसी निकली है 1457 रिक्रूटमेंट। तो जैसे प्राइमरी और सेकेंडरी टीचर होते उसके लिए डीएड और बीएड होता है, वैसे आईटीआई इंस्ट्रक्टर के लिए सीआईटीएस हो कंपलसरी, ये हमारी मांग है। और ये डीजीटी का कहना है, जो अतुल कुमार तिवारी साहब है, उन्होंने लेटर इशू किया है। लेटर भी मेरे पास है, मैं दिखा सकता हूँ लेटर। दिखाइए लेटर। ये हर साल, हाँ हर साल लेटर इशू था डीजीटी से, हर साल। दीपन कुमार मलिक, ये दो कभी 26 जुलाई 2019, 25 नवंबर 2019, हर साल लेटर इशू होता है। और एक इम्पोर्टेंट पॉइंट है, ये डीवीटी डिपार्टमेंट, ये जो, तो उन्होंने खुद लेटर में इशू किया था की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांकरिता तसेच नवीन पदभरतीसाठी निदेशकांकरिता सीआयटीएस अर्हता आवश्यक करण्यात आली आहे।
सदर निदेशकाची शैक्षणिक अर्हता जरी CTS ITI डिप्लोमा डिग्री असली तरी देखील त्यांना CITS अर्हता धारण करने आवश्यक है। ये DVT का लेटर है, ये उन्होंने 23 दिसंबर 2019 में इशू किया था। उनका भी कहना, अभी कैसे डायरेक्टर चेंज हो गए तो उनका डिसीजन भी चेंज हो गया। राज्य सरकार की तरफ से आप लोगों ने ये अभी तक मांग उठाई है कल से, तो राज्य सरकार ने कुछ जवाब वहाँ से आया है, कुछ आप लोगों की बात पहुँची है वहाँ तक? मैडम हमारे सर बोला था, हमारे कार्यकर्ता वहाँ गए हैं, उन्हें ओरली जवाब दे रहे हैं वो लोग। हमें पूरा राइटिंग में चाहिए जो भी हमारा प्रॉब्लम सॉल्व। हाँ, अभी जो वैकेंसी निकाले इन्होंने इस पर हम स्टे ला रहे, हम उसको रुका रहे। हमारी इच्छा नहीं है इस भर्ती रुकना चाहिए। हमारा ऐसा है कि भाई CITS कंपलसरी करो, और वो बोल रहे हैं कि भाई कंपलसरी कर दिए, उसमें प्राधान्य दिए, पर हमें प्राधान्य नहीं चाहिए। आप लेटर में राइटिंग में दे दो कि भाई CITS को ये आरक्षण रख रहे, रिजर्वेशन रख रहे, या फिर CITS वाले फॉर्म भर सकेंगे, फिलअप कर सकेंगे। क्योंकि सिस्टम का एजुकेशन जो है ITI की टीचर के लिए वो CITS ही है। DGT हमारा जो दिल्ली बोर्ड है वही इसको कंडक्ट करता है। इसीलिए हमारे महाराष्ट्र शासन से इतनी विनंती है कि भाई CITS कंपलसरी करो, उसको अनिवार्य करो। अभी जो वैकेंसी निकली इसको रोको, नई पद भर्ती निकालो और उसमें CITS कंपलसरी करो। अभी ये रिक्रूटमेंट निकला है, ये रिक्रूटमेंट में उन्होंने सिर्फ प्रेफरन्स दिया है, CITS ला प्राधान्य दिलं जाईल। पर ऑलरेडी DGT हर साल इशू कर रही है लेटर, पर वो गाइडलाइन सिर्फ बोल रही है और बोल रही है कि CITS कैंडिडेट हमें नहीं मिल रहे। ऑलरेडी CITS कैंडिडेट है, 5000 6000 स्टैंड कैंडिडेट है, पर वो उनका कहना है कि कैंडिडेट नहीं मिले, हम मिल रहे। मतलब राज्य सरकार, अब केंद्र सरकार की ओर से ये निर्देश दिया जा रहा है कि CITS कंपलसरी किया जाए करके, हाँ। लेकिन राज्य सरकार ITI हो, आपका डिप्लोमा हो, आपका डिग्री हो, उसके लिए CITS ये कंपलसरी। लेकिन राज्य सरकार आप लोगों की नहीं सुन रही है और कंपलसरी नहीं कर रही है। लेकिन उन्होंने कुछ रीज़न बताया, कुछ कारण बताया क्यों नहीं कर रही है। वो यही बोलते हैं ना कि भाई CITS पास होने वाले उम्मीदवार ज़्यादा नहीं है, कैंडिडेट ज़्यादा नहीं है, लेकिन हमारे 4 से 5 हज़ार लोग हैं CITS की ये वाला। 2010 से लेकर अभी तक 2022 तक 4 से 5 हज़ार लोग हैं। तो उनके हमारे पास पूरा रिकॉर्ड है, लिस्ट है, उनके नाम है, कौन सा किसने कहाँ पर CITS, पूरा डाटा हमारे पास है। हमने उनको भेजा भी डाटा कि इतने लोग हमारे, फिर भी वो झूठ बोल के हमारे को बहाने करते। और हाँ, जैसे अभी अभी सरकार उनसे बात करेंगे, अभी CM साहब अगर बात करेंगे हमारे DVT संचालक से कि भाई तुम्हारे पास में क्या है, इन्होंने वो क्या बोलते हैं उनको कि इनके लोग ही नहीं है, यानी कैंडिडेट नहीं है इनके पास में, ऐसा झूठ बोल के वो बातों को घुमा देते हैं। हाँ, अदर राज्य में लागू हो गया है, CTI कंपलसरी हो गया अदर स्टेट में, खाली अपने महाराष्ट्र में नाटक चालू है। उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, उड़ीसा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, ये स्टेट में अनिवार्य हुआ है। वहाँ पे मेरे पास रिक्रूटमेंट रूल के सब वहाँ पे जो है उनके जो आदेश सब है मेरे पास, और महाराष्ट्र में क्यों नहीं हो रहा फिर? हाँ, ये मांग। CITS के कैंडिडेट्स के रिकॉर्ड्स मतलब कितने लोग हैं? CITS के 5000 रहेंगे, 5000 6000। हाँ। क्लोजिंग कर। तो सुना आपने, यहाँ पर हमने बात की यहाँ पे CITS शिल्प निदेशकों से, उनकी क्या कुछ मांगे, क्यों वो लोग यहाँ पर मुंबई के आज़ाद मैदान में मौजूद हैं। उनकी कुछ मांगे है कि CITS कंपलसरी किया जाए, किंतु राज्य सरकार कंपलसरी नहीं कर रही है। राज्य सरकार, इनका कहना है कि इन शिल्प निदेशकों का कहना है कि राज्य सरकार बहाने कर रही है कि उनके पास इतने कैंडिडेट्स नहीं है, जबकि इनके पास पूरे प्रूफ के साथ है कि 5000 के करीब कैंडिडेट्स है, फिर भी कंपलसरी महाराष्ट्र में नहीं किया जा रहा है CITS। मैं मनीषा जोशी, DRV न्यूज़, मुंबई। अनिवार्य झालंच पाहिजे, CITS अनिवार्य, CITS अनिवार्य, CITS अनिवार्य, RR मध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे, RR मध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे, 1983 RR बदललाच पाहिजे। धन्यवाद। बस मैं रुक देती हूँ। तर संपूर्ण भारतामध्ये MSD हा जो डिपार्टमेंट डेव्हलपमेंट, MSD मतलब मिनिस्ट्री ऑफ स्किल एंटरप्रेन्योरशिप हा जो डिपार्टमेंट आहे, लोकशाहीच्या काळामध्ये कसं आहे सर की MSD जो डिपार्टमेंट आहे यांनी बेसिकली
राज्यामध्ये संस्था स्थापलेली आहे जी संपूर्ण भारतावरती कंट्रोल ठेवते. जसं आपला महाराष्ट्र झाला किंवा UP झाला, राज्य झाला, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी कंट्रोल ठेवतो सर. आणि सर डिजिटल जो सिलेबस ITIचा आहे सर, त्याच्यामध्ये पण सर आपण जेव्हा पदोपदी घेतो सर त्याच्यामध्ये उल्लेख आहे सर की त्या ठिकाणी समजा एखादी फी असेल तर त्याला ITIमध्ये जर शिक्षक बनायचं असेल त्याला सर 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. समजा सर तो व्यक्ती जर समजा म्हणजे डिप्लोमा असेल तो व्यक्ती तर अशा लोकांना 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. जर तो व्यक्ती समजा ITI असेल आणि त्याला समजा ITIमध्ये शिक्षक जर बनायचं असेल तर त्याला 3 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. परंतु या पदभरतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा DE-वाल्यांना एक्सपिरियन्स मागितलेला नाही. आणि आता इतक्यामध्ये यावर्षी राजस्थान आणि UP यांनी परमनंटसाठी पदभरती घेतली आहे. तर अदर स्टेटनी त्याच्यामध्ये CITS मॅन्डेटरी केलं आहे. त्याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही आहे. त्यांचे CITS असेल त्यांनाच त्यांनी फक्त फॉर्म भरण्यासाठी उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जसं DGVT सर्वांना रूल सारखे लावत आहे, त्याच्यामुळे जेव्हा बाकी स्टेट रूल फॉलो करत आहे आणि DGVTच्या डायरेक्टर सरांचं पण तेच म्हणणं आहे की आम्ही सर्व स्टेटला आम्ही नोटिफिकेशन 2019पासून पाठवत आहोत. 2019पासून आम्ही त्यांना नोटिफिकेशन सर्वांना पाठवत आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की काही स्टेट आमच्या नोटिफिकेशनचं उल्लंघन करत आहेत. काही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी जसं आमचं महाराष्ट्र स्टेट आहे यांनी DGVTच्या नोटिफिकेशनचा पालन नाही केलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्रामधल्या ITIमध्ये CITS कंपल्सरी नाही केलं आहे असं त्यांचं पण म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझी फक्त आमच्या मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जी काही पदभरती निघालेली आहे त्याच्यामध्ये CITS कंपल्सरी हा करायला पाहिजे, जेणेकरून आपले जे येणारे भविष्यातले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना एक म्हणजे प्रशिक्षक जो असतो तो चांगला भेटेल, त्यांना ट्रेन टीचर भेटेल. कारण कसं आहे याच्यापूर्वी अनट्रेन टीचरची भरती झाली. जसं सर आपण म्हणजे D.Ed करतो, B.Ed करतो, ते आपण कशासाठी करतो की आपण एक ट्रेंड बनतो टीचर नाही का. त्याच्यामुळे कुठल्याही शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, प्रायमरी स्कूलमध्ये किंवा इव्हन समजा आपल्याला प्रोफेसर वगैरे जर बनायचं असेल तर आपण कसं करतो, नेट आपण करतो, आपण PhD करतो, आपण MPhil करतो, बरोबर आहे ना. त्याच्यानंतरच आपण एक प्राध्यापक बनतो. तशाच प्रकारे आपण हायस्कूलला समजा आपल्याला टीचर जर बनायचं असेल तर आपण BSc B.Ed वगैरे आपण करतो. त्याच्यानंतर आपण हायस्कूलला आपण टीचर बनतो. माझं असं म्हणणं आहे की जसं आपण D.Ed, B.Ed, नेट, सेट, PhD आपण करतो शिक्षक बनायसाठी, एक ट्रेन टीचर बनायसाठी, तशाच प्रकारे ITIमध्ये पण एक ट्रेन टीचर बनायसाठी हा CITS कोर्स जो आहे हा DGVTने स्थापन केला आहे सर. त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 22 NSTI आहेत. त्या 22 NSTIमध्ये हा कोर्स चालतो. आणि जसा आमचा NSTI मुंबई आहे त्या NSTI मुंबईमध्ये जवळपास 700 लोकांचं इंटेक कॅपॅसिटी आहे ॲडमिशनची. आणि भरपूर लोक या ठिकाणी ॲडमिशन करतात. आणि सर NSTI चालवायसाठी गव्हर्नमेंटचा खूप पैसा पण चालला आहे सर मेन गोष्ट म्हणजे. कारण सर त्या NSTIमध्ये त्यांना शिकवायसाठी टीचर लोक लागतात, त्याचा पगार त्यांना गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. प्लस सर हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी असतात, त्यांचं पाण्याचं बिल आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, त्या ठिकाणी जे परिचय लोक त्यांचा पगार आहे. म्हणजे सर गव्हर्नमेंटला ही जी CITS स्कीम आहे ती चालवायसाठी दर वर्षाला त्यांना करोड रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे सर ह्या स्कीमला समजा काही जर व्हॅल्यू जर नसेल तर गव्हर्नमेंटचा सर हा एवढा पैसा वाया जाणार ना, करोड रुपये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा पैसा कुठल्याही प्रकारचा वाया नाही गेला पाहिजे. आणि येणारे जे आपले जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना एक क्वालिफाईड टीचर भेटला पाहिजे की जो ट्रेंड आहे. कारण विदाऊट CITS शिकवणे आणि CITS करून शिकवणे याच्यामध्ये खूप फरक आहे सर. कारण सर आम्हाला CITSमध्ये आम्ही लेसन कशाप्रकारे शिकवावे, आम्ही डेमॉन्स्ट्रेशन कशाप्रकारे शिकवावे, आम्ही मुलांसोबत कम्युनिकेशन कशाप्रकारे करावे, प्लस आम्ही मुलांना त्यांच्या मेंटॅलिटीनुसार त्यांना कसं आम्ही हँडल करावे याचं जर आम्हाला शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते. त्याच्यामुळे एक प्रशिक्षित जो उमेदवार असतो टीचर, ट्रेन टीचर आणि अनट्रेन टीचर याच्यामध्ये खूप फरक आहे सर. त्याच्यामुळे माझ्या मतानुसार तरी पण मी माननीय दळवी साहेबांना अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा ट्रेन टीचर अवेलेबल आहे तर त्यांनी ट्रेन टीचरना म्हणजे त्यांना मॅन्डेटरी करायला पाहिजे. आणि सर या पदभरतीमध्ये पुन्हा मला अजून पुन्हा काही निगेटिव्ह पॉईंट्स ते आढळले. त्याच्यामध्ये आहेत त्याच मागण्या आहेत. CITS कंपल्सरी करणे आणि RRमध्ये बदल करणे ह्याच आमच्या मागण्या आहे. आणि ते आम्ही दळवी साहेबांना सांगत आहे की आमच्या छोट्याशा मागण्या आहेत, तुम्ही कंपल्सरी करा. आणि CITSला प्राधान्य न देता कंपल्सरी पाहिजे आम्हाला. बाकीच्या स्टेटमध्ये जसं आहे तसं हे आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये पण आम्हाला तेच पाहिजे. बस एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. मेरा नाम विशाल बोगे है. मैं विवान एजुकेशन फाउंडेशन से आया हूँ. इन लोगों ने मुझे इन्वाइट किया है. उनका कहना ऐसा है कि 17 अगस्त 2022 में
महाराष्ट्र शासन ने जो भर्ती की प्रक्रिया आयोजित किया था, तो उस भर्ती में उन्होंने ऐसा बताया कि CPI ये जो है वो प्राधान्य दिया जाए, CPI को प्राधान्य दिया जाए, ऐसा उनका कहना है। और ये बात को लेके ये लोग आज 250 से 300 जो 250 से 300 जो CPI इधर आए हुए ये जो यहाँ अमरण पोषण के लिए और आंदोलन के लिए बैठे हैं 2 दिन हो गए, और इनकी जो मांगे हैं कि जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी तब तक हम लोग इनके लिए हम लड़ते रहेंगे। इनकी बात ऐसा है कि इनका कहना ये है कि जो डायरेक्टर जनरल ट्रेनिंग उन्होंने जो ट्रेनिंग दिया, उन्होंने जो निर्देश दिया है और उससे CTI जो लागू जो CTI वाले ये सब जो है ये CTI वालों ने शिल्प निर्देशक को मराठी में बोलते हैं, ये जो संस्था बना के वो संस्था के माध्यम से इनका धरना है। जब ये दिल्ली से भारत सरकार डायरेक्टर जनरल ट्रेनिंग इन्होंने निर्देश दिया है कि सभी राज्यों को, सभी स्टेट को इन्होंने निर्देश दिया है कि अपने अपने राज्य में आप ये जो CTI जो है वो लागू किया जाए। तो अगर इन्होंने लागू करने की जो बात की है, CTI लागू करें, तो आप ये जो बात है ये जो बहुत पहले दिल्ली गवर्नमेंट ने किया है, उसके बाद में 2014 में जो मोदी सरकार आए तब से लेके आज तक भर्ती हुई नहीं है। ये लोग ज़्यादा से ज़्यादा बेरोजगार है। आज कम से कम 4 से 5 हज़ार तक लोग ये बेरोजगार है 10 साल में भर्ती हुआ नहीं। फिर अभी ये महाराष्ट्र गवर्नमेंट में 2014 में ये सब लोग इकट्ठे आ गए और उन्होंने औरंगाबाद खंडपीठ जो न्यायालय में अपनी एक याचिका दाखिल किया और उन्होंने ऐसा बताया कि हम लोग जो है वो CTI है, हमें प्राधान्य दिया जाए, भर्ती में पहला प्राधान्य भी दिया जाए और कंपलसरी किया जाए। और वह ऑर्डर भी में ऑर्डर भी हो गया, लेकिन नहीं, फिर फडणवीस सरकार थी, उन्होंने 2016 में मुंबई उच्च न्यायालय में याचिका दाखिल किया और उन्होंने वहाँ इनको जो न्याय मिला है उसके खिलाफ में उन्होंने वह बात रख, तभी न्यायालय ने सर्कुलर निकालने के लिए नया कमेटी गठित करने के लिए बोला था। तो अभी ये बात को 3 साल कमेटी गठन करने के लिए बोल के ऑर्डर होके भी 3 साल हो गया, अभी तक इन्होंने नया कमेटी गठित किया नहीं। या भर्ती की जो प्रक्रिया कौन सी सिस्टम में लिया जाए उसके बारे में इन्होंने अभी तक कुछ अमल बजावनी किया नहीं। अभी आपकी क्या मांग है, क्या करेंगे, क्या मांग करेंगे? हमारी मांग यही मांग है कि पहले जो थे, पहले का जो महाराष्ट्र गवर्नमेंट क्या बोलती है कि हमें सरकार का जो पावर है, हमें जो राइट है, सरकार के जो अधिकारी बोलते हैं हमें जो 1983 का जो रूल्स है वो रूल्स का हमारे जो राइट है वो राइट से हम लोग हमारी भर्ती प्रक्रिया चालू रखेंगे। मगर वो जो भर्ती प्रक्रिया उन्होंने लिया है उस समय IT का स्कूल कम थे, IT के टेक्निकल लोग को भर्ती लिया था, उसी हिसाब से करेंगे। हाँ तभी था, लेकिन अभी क्या हो गया, IT में जो IT का क्षेत्र बढ़ गया है, विद्यार्थी बढ़ गए हैं और अभी प्रशिक्षित, जैसे कि मैंने बोला CTI ये जो पढ़े लिखे जो विद्यार्थी वो शिक्षक है उनकी संख्या ज़्यादा है। आज 4 से लेके 4-5 हज़ार के ऊपर ही इनकी संख्या है। तो इनके होते हुए आप कुशल शिक्षक होते हुए और कुशल शिक्षक को आप अगर ट्रेनिंग में पढ़ाने के लिए भेजेंगे तो जो बच्चे पढ़ेंगे वो आगे अकुशल ही बनेंगे। तो देखिए सर, मेरा ये कहना है कि हम देख रहे हैं कि भारत सरकार अभी जो आज़ादी के 75 साल हुए हैं, सरकार ने ऐलान किया, हमने सुना है कि घर घर झंडा। आज घर घर झंडा हमें भारत देश पे अभिमान है। झंडा हम हर घर पे लगाना चाहते हैं, हर जगह हम झंडा लेके जाना चाहते हैं। आज इन्होंने दुखी में झंडा लगा दिया। दुख आज इनकी हमें न्याय मिलना चाहिए। भारतीय लोग हैं, इन्होंने अपनी बाजू रखा है। हाँ, घर घर में लगाने के लिए मोदी सरकार ने
करोड़ों रुपए का दिया है, किसी को दिया है और किसी अपने लोगों को बड़े कर रहे हैं। लेकिन ये देश की जो आम जनता है मेहनत करते हैं और अच्छे मार्ग से आ चाहते हैं और अपने देश के बच्चे को बनाना चाहते हैं, तो ऐसे वाले को भी वो आगे आने नहीं दे रहे। यानी देख रहे हमने शिंदे सरकार के बारे में खोल रहा है, बाउल में मारा चल रहा है, वो किधर उधर खोखा नहीं, इनको सिर्फ खोखा की पड़ी है। आज लोग बेरोजगार लेके बेरोजगार है तो उनको हम कैसे उसमें आजाद है। 75 साल हम लोग बना रहे हैं तो ये 75 साल में हम बोलेंगे क्या कि हम सही में आगे ये हमारा सरकार से और हम चाहते हैं कि इन लोगों को आप न्याय दिलाएं, क्योंकि हम लोग मीडिया वाले के पास आग बोल कर देख। आज ऐसे नौबत है, ये जो अभी गए कल मुख्यमंत्री साहब को मिलने के लिए गए तो इनकी मुलाकात भी है तो उनको आश्वासन दिया जाता है, आज सुनवाई नहीं होती है, एक काम की सुनवाई नहीं होती है। लेकिन एक आमदार को खींचने के लिए, उसको भगाने के लिए बराबर प्लानिंग उन लोग का। उसी बात को लेके ये जो धरना है हम एनजीओ के माध्यम से इनको पूरे और हमारी पूरी ताकत लगाएंगे, ज़्यादा से ज़्यादा हमें आंदोलन को यशस्वी करने की कोशिश करेंगे। हम लोग हो सकते हैं हम लोग शिंदे सरकार भी गिराने के लिए कम नहीं करेंगे। नमस्कार, माझं नाव प्रशांत शिवरुद्रया स्वामी, सोलापूर जिल्ह्यामधून आलेलो आहे। आमची मागणी हेच आहे की आयटीआयमध्ये जे शिक्षक शिकवतात त्याला शिल्पनिरीक्षक पद आहे, ती पदाची जाहिरात संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई दळवी साहेबांनी काढलेली आहे। ती जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं आहे की CITS वाल्यांना अनिवार्य केलं नाही आहे, शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली नाही, पण केंद्र सरकारद्वारे गायडन्स देऊनसुद्धा, आदेश देऊनसुद्धा वारंवार 2014 पासून ते आत्तापर्यंत केंद्र सरकारने ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पनिर्देशक शिकवतात त्यांना CITS हा ट्रेनिंग कंपल्सरी आहे, यानी की मॅन्डेटरी आहे, हा असा आदेश देतात। मग हा जो औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे हे केंद्र शासनाद्वारे चालवलं जातं, केंद्र शासनाद्वारे परीक्षा घेतली जाते, ऑल इंडियामध्ये चालवलं जातं। मग याच्या दरम्यान केंद्र सरकारने वारंवार आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे। 2014 साली जेव्हा पदभरती झाली होती, ती सरळ सेवा पदभरती नियमबाह्य झाली होती, मग त्या अनुषंगाने आपण औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिका दरम्यान आपल्या बाजूने निर्णय लागला, तरी शासनाला समाधान झालं नाही म्हणून हायकोर्टात अपील केली आणि ह्या हायकोर्टाच्या अपीलाने परत मॅट कोर्टाचा जो निकाल आहे तोच कायम ठेवला। म्हणजे एवढं पण सांगतोय की CITS हा शैक्षणिक पात्रता अनिवार्य करा, कशासाठी? जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पनिर्देशक शिकवतात त्यांच्या पदासाठी। जर तुम्ही CITS वारंवार दिल्ली सरकार किंवा केंद्र सरकार किंवा DGT जर आदेश काढत असेल तर तुम्ही त्या सरकारचा फॉलोअप का करत नाही आहे, नियमाचं उल्लंघन तुम्ही का करता? मग आत्तापर्यंत गेले 2011 पासून ते आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळवून दिलेला नाही। आमची मागणी एकच आहे की आगामी पदभरती असू द्या, शिल्पनिर्देशक पदभरती असू द्या, तर त्या शिल्पनिर्देशक पदभरतीमध्ये CITS प्रशिक्षण अनिवार्य व्हायला पाहिजे। मग इतर राज्यामध्ये झालंय का? इतर राज्यामध्ये प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे, जसे की बिहार, दादर या राज्यामध्ये। मग होतो की महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा केंद्र सरकार त्या राज्यामध्ये लागू करायला सांगतं, राज्यामध्ये का आज रोज 4 ते 5 हजार द्वार हे CITS प्रशिक्षण उत्तीर्ण करून बसलेले आहेत, त्यांना रोजगार नाहीये आणि त्या सध्यामध्ये तुम्ही शिल्पनिर्देशक पदाची पदभरती काढता। मग सरळ ह्याच्यामधून आम्हाला तुम्ही डावलून दिलेलं आहे। आज तुम्ही पदभरती काढलेली आहे हे आम्हाला तुम्ही स्पष्ट म्हणलं की CITS तुम्हाला कुठल्या प्रकार असं का, म्हणजे नियमाचं उल्लंघन तुम्ही करता का? शासनाने वेळवून दिलेला जे केंद्र सरकार ठरवून दिलेला आदेश आहे तो आदेशाचं उल्लंघन तुम्ही का करता? आमची एकच मागणी आहे की आगामी याच्यामध्ये पदभरतीमध्ये शिल्पनिर्देशक जो ट्रेड आहे, CITS जो ट्रेड आहे पात्रता आहे तो कंपल्सरी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। धन्यवाद।
तर संपूर्ण भारतामध्ये MSD हा जो डिपार्टमेंट डेव्हलपमेंट MSD मतलब मिनिस्ट्री ऑफ स्किल एंटरप्रेन्योरशिप हा जो डिपार्टमेंट आहे, लोकशाहीच्या काळामध्ये कसं आहे सर की MSD जो डिपार्टमेंट आहे यांनी DCTमध्ये संस्था स्थापलेली आहे, ही संपूर्ण भारतामध्ये कंट्रोल ठेवते. जसं आपला महाराष्ट्र झाला किंवा UP झाला, राज्य झाला, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी कंट्रोल ठेवते सर. आणि सर DGT जो सिलेबस ITIचा आहे सर, त्याच्यामध्ये पण सर आपण जेव्हा पदभरती घेतो सर त्याच्यामध्ये उल्लेख आहे सर की त्या ठिकाणी समजा एखादी व्यक्ती BE असेल तर त्याला ITIमध्ये तुला शिक्षक जर बनायचं असेल त्याला सर 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. समजा सर तो व्यक्ती जर समजा म्हणजे डिप्लोमा असेल तो व्यक्ती तर अशा लोकांना 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. जर तो व्यक्ती समजा ITI असेल आणि त्याला समजा ITIमध्ये शिक्षक जर बनायचं असेल तर त्याला 3 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. परंतु या पदभरतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा DE-वाल्यांना एक्सपिरियन्स मागितलेला नाही. आणि आता इतक्यामध्ये यावर्षी राजस्थान आणि UP यांनी परमनंटसाठी पदभरती घेतली आहे. तर अदर स्टेटनी त्याच्यामध्ये CITS मॅन्डेटरी केलं आहे, त्याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही आहे. ज्यांचे CITS असेल त्यांनाच त्यांनी फक्त फॉर्म भरण्यासाठी उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जसं DGVT सर्वांना रूल सारखे लावत आहे, त्याच्यामुळे जेव्हा बाकी स्टेट रूल फॉलो करत आहे आणि DGVTच्या डायरेक्टर सरांचं पण तेच म्हणणं आहे की आम्ही सर्व स्टेटला आम्ही नोटिफिकेशन 2019पासून पाठवत आहोत. 2019पासून आम्ही त्यांना नोटिफिकेशन सर्वांना पाठवत आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की काही स्टेट आमच्या नोटिफिकेशनचं उल्लंघन करत आहेत. काही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी जसं आमचं महाराष्ट्र स्टेट आहे यांनी DGTच्या नोटिफिकेशनचा पालन नाही केलं आहे, म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्रामधल्या ITIमध्ये CITS कंपल्सरी नाही केलं आहे असं त्यांचं पण म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझी फक्त आमच्या मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जी काही पदभरती निघालेली आहे त्याच्यामध्ये CITS कंपल्सरी हा करायला पाहिजे, जेणेकरून आपले जे येणारे भविष्यातले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना एक म्हणजे प्रशिक्षक जो असतो तो चांगला भेटेल, त्यांना ट्रेन टीचर भेटेल. कारण कसं आहे याच्यापूर्वी अनट्रेन टीचरची भरती झाली, जसं सर आपण म्हणजे D.Ed करतो B.Ed करतो, ते आपण कशासाठी करतो ते आपण एक ट्रेंड बनतो टीचर नाही का. त्याच्यामुळे कुठल्याही शाळेमध्ये हायस्कूलमध्ये प्रायमरी स्कूलमध्ये किंवा इव्हन समजा आपल्याला प्रोफेसर वगैरे जर बनायचं असेल तर आपण कसं करतो, नेट आपण करतो, आपण PhD करतो, आपण MPhil करतो, बरोबर आहे ना. त्याच्यानंतरच आपण एक प्राध्यापक बनतो. तशाच प्रकारे आपण हायस्कूलला समजा आपल्याला टीचर जर बनायचं असेल तर आपण BSc B.Ed वगैरे आपण करतो. त्याच्यानंतर आपण हायस्कूलला आपण टीचर बनतो. माझं असं म्हणणं आहे की जसं आपण D.Ed B.Ed नेट सेट PhD आपण करतो शिक्षक बनायसाठी, एक ट्रेन टीचर बनायसाठी, तशाच प्रकारे ITIमध्ये पण एक ट्रेन टीचर बनायसाठी हा CITS कोर्स जो आहे हा DGTने स्थापन केला आहे सर. त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 22 NSTI आहेत. त्या 22 NSTIमध्ये हा कोर्स चालतो. आणि जसा आमचा NSTI मुंबई आहे, त्या NSTI मुंबईमध्ये जवळपास 700 लोकांचं इंटेक कॅपॅसिटी आहे ॲडमिशनची आणि भरपूर लोक या ठिकाणी ॲडमिशन करतात. आणि सर NSTI चालवायसाठी गव्हर्नमेंटचा खूप पैसा पण चालला आहे सर मेन गोष्ट म्हणजे. कारण सर त्या NSTIमध्ये त्यांना शिकवायसाठी टीचर लोक लागतात, त्याचा पगार त्यांना गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. प्लस सर हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी असतात, त्यांचा पाण्याचं बिल आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, त्या ठिकाणी जे परिचय लोक त्यांचा पगार आहे. म्हणजे सर गव्हर्नमेंटला ही जी CITS स्कीम आहे ती चालवायसाठी दर वर्षाला त्यांना करोडो रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे सर ह्या स्कीमला समजा काही जर व्हॅल्यू जर नसेल तर गव्हर्नमेंटचा सर हा एवढा पैसा वाया जाणार ना, करोडो रुपये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा पैसा कुठल्याही प्रकारचा वाया नाही गेला पाहिजे. आणि येणारे जे आपले जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना एक क्वालिफाईड टीचर भेटला पाहिजे की जो ट्रेंड आहे. कारण विदाऊट CITS शिकवणे आणि CITS करून शिकवणे याच्यामध्ये खूप फरक आहे सर. कारण सर आम्हाला CITSमध्ये आम्ही लेसन कशाप्रकारे शिकवावे, आम्ही डेमॉन्स्ट्रेशन कशाप्रकारे शिकवावे, आम्ही मुलांसोबत कम्युनिकेशन कशाप्रकारे करावे, प्लस आम्ही मुलांना त्यांच्या मेंटॅलिटीनुसार त्यांना कसं आम्ही हँडल करावे याचं जर आम्हाला शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते. त्याच्यामुळे एक प्रशिक्षित जो उमेदवार असतो टीचर, ट्रेन टीचर आणि अनट्रेन टीचर याच्यामध्ये खूप फरक आहे सर. त्याच्यामुळे माझ्या मतानुसार तरी पण मी माननीय दळवी साहेबांना अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा ट्रेन टीचर अवेलेबल आहे तर त्यांनी ट्रेन टीचरना म्हणजे त्यांना मॅन्डेटरी करायला पाहिजे. आणि सर या पदभरतीमध्ये पुन्हा मला अजून काही निगेटिव्ह पॉईंट्स ते आढळले. त्याच्यामध्ये